नमस्कार मित्रांनो. मे 2025 विशेष आहे, कारण या महिन्यामध्ये गुरु, राहू, केतू हे तिन्ही मोठे महत्त्वपूर्ण ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. गुरु जो ग्रह आहे हा दिनांक 15 मे नंतर मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि राहू केतू की जे आतापर्यंत मीन आणि कन्या राशीमध्ये भ्रमण करत होते ते आता कुंभ आणि सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहेत. अर्थातच याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे मिथुन राशीवर कशा प्रकारचे असते या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. खरं तर तसं पाहिलं तर मिथुन राशीकरता गेले जवळजवळ एखाद वर्ष काही बरोबर नव्हतं. आरोग्याच्या संदर्भातले तुम्ही त्रास बघितले होते किंवा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झालेल्या नव्हत्या. बऱ्याच प्रमाणात तुम्ही मेहनत घेतलेली होती, बऱ्याच प्रमाणात कष्ट केलेले होते, परंतु त्याचे रिझल्ट्स काही मिळत नव्हते. खरं तर तुमची जी राशी आहे ही फक्त आणि फक्त एकाच क्षेत्रामध्ये कार्यरत नसते, बऱ्याच क्षेत्रामध्ये ती कार्यरत असते. बऱ्याच क्षेत्राचा किंवा बऱ्याच प्रकारचा अनुभव तुम्ही घेऊन चालत असाल. एकाच वेळेस 2-3 प्रकारची कामं करणं आणि बरेचसे विचार मनात चालणं असा काहीसा तुमचा स्वभाव आहे. परंतु गेल्या वर्षभरामध्ये एकही गोष्ट काही तुमची मार्गी लागलेली नव्हती. परंतु काळजी करू नका, आत्ता येणारे जे संपूर्ण वर्ष आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. कारण गेल्या साधारण संपूर्ण वर्षभरात गुरु जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत होता तो आता तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की तुम्हाला अनुभव असेल ती म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. बऱ्याच वेळा होतं काय की तुम्ही बऱ्याच गोष्टीचा विचार करता, अगदी इनडेप्थ विचार करता, परंतु निर्णयापर्यंत पोहोचत नाही आणि निर्णयापर्यंत न पोहोचल्यामुळे प्रत्यक्ष त्याचे रिझल्ट्स मिळत नाहीत. तर ही गोष्ट आता मागे पडेल, तुम्ही निर्णय घेऊ शकाल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलेले निर्णय हे अचूक ठरतील, नेमके असतील आणि त्याचे रिझल्टसुद्धा तुम्हाला मिळतील आणि त्यामुळेच तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे हा द्विगुणित होईल. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, गुरु जो आहे हा गुरुग्रह जवळजवळ 2 जून 2025 पर्यंत तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अर्थातच मधले काही महिने म्हणजेच जवळजवळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे जे 2 महिने आहेत, त्या 2 महिन्यामध्ये हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. परंतु द्वितीय स्थानातला गुरुसुद्धा शुभफलदायी मानला जातो. त्यामध्ये आर्थिक संदर्भातले अतिशय चांगल्या प्रकारचे तुम्हाला अनुभव येतील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा हा वर्षभरासाठी गुरु असणार आहे. तो पंचम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण, अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला नवीन काही चालू करायचं असेल, नवीन बिझनेस चालू करायचा असेल, नवीन व्हेंचर चालू करायचं असेल किंवा जीवनाला नवीन कलाटणी द्यायची असेल तर किंवा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असेल तर ते या वर्षामध्ये घेऊ शकाल आणि त्याच संदर्भामध्ये काही चांगली बॅकग्राऊंड तयार होईल की ज्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकाल. त्याचा जो भाव, त्याचा जो पाया असेल तर तुमचा कॉन्फिडन्सचा असेल किंवा तुमच्या कॉन्फिडन्समुळे तुम्ही हे निर्णय घेऊ शकाल. अर्थात नवीन काही सुरुवात करायची असेल या वर्षामध्ये सुरुवात करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ या दरम्यान तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत मिथुन राशीच्या त्यांच्याकरता सुद्धा येणारं संपूर्ण वर्ष हे अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असंच असणार आहे. आणि खास करून जे विद्यार्थी वर्ग आहे, तुमची जी रास आहे ही बुद्धितत्वाची रास आहे. तुमची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली मानली जाते आणि तत्संबंधी काही चांगले अनुभव जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांना नक्की येणार. तर एकंदरीत सांगायचं झालं तर संपूर्ण वर्ष तुमच्या अपेक्षा पूर्तीचं ठरणार आहे. आता दुसरा विषय महत्त्वाचा तो म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या काही वर्षामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यामध्ये गोष्टी काही बरोबर चालत नव्हत्या. परंतु काळजी करू नका, येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये खास करून तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहेत हे सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विवाह सुख आहेत, म्हणजेच मिथुन राशीच्या ज्या मंडळी किंवा ज्या व्यक्ती विवाह सुख आहेत त्यांच्याकरता अपेक्षेप्रमाणे स्थळं येणं, स्थळं फायनलाइज होणं, साखरपुडा किंवा एंगेजमेंट होणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारचे काही चांगले उत्तम तुम्हाला अनुभव नक्की येतील. त्यामुळे येणारं वर्ष हे विवाहसुख किंवा विवाहित मंडळींना शुभफलदायी असंच असणार आहे. त्याचप्रमाणे खास करून जर का तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार असेल, तुमची जी रास आहे ही पार्टनरशिपवरती खूप चांगला जास्त बिलीव्ह करते किंवा पार्टनरशिपचे धंदे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जमतात. मुळातच तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असते आणि ॲडजस्ट करण्याची जी गोष्ट आहे ती सुद्धा तुमच्या राशीमध्ये खूप चांगली असते आणि त्यामुळेच पार्टनरशिपच्या संदर्भामध्ये जर का एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तरीसुद्धा येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. आता या सगळ्या गोष्टीसाठी
महत्त्वपूर्ण असतं ते म्हणजे कारण मेहनत तर सगळेच जण करतात. यश आपल्याला हवं आहे, त्या संदर्भात मेहनत करायला हवी, ही मेहनत सर्वजण करतात, तुम्हीही करता. परंतु मेहनतीला जी लक किंवा भाग्याची साथ हवी, ती तुम्हाला संपूर्ण वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मिळेल. तर त्यामुळे सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. या संपूर्ण वर्षामध्ये तुमचं जे आवडतं काम आहे, फिरणं किंवा पिकनिकला जाणं, फिरणं किंवा नवीन-नवीन जागांना भेटी देणं, तर किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी सुद्धा तुमच्या पूर्ती होतील. त्याचप्रमाणे थोडंसं धार्मिक आध्यात्मिकतेचा भाव तुमच्यामध्ये दिसून येतील. मंदिरांना किंवा पवित्र स्थळांना भेटीगाठी देणं, हे सुद्धा अनुभव या संपूर्ण वर्षामध्ये दिसून येणार आहे. तर एकंदरीतच हे संपूर्ण वर्ष मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरणं हे निश्चित. आणि जी काही अडकलेली कामं आहेत, जी काही पूर्ण होत नाही, ज्या कामामध्ये बरेचसे अडथळे येत आहेत, अशा प्रकारची कामं तुम्ही निश्चित हाती घेऊ शकता. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. मुळातच तुम्ही घेतलेले निर्णय अचूक असणार आहेत. आता कुठलाही जो ग्रह आहे किंवा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये एकच एक ग्रह कधी संपूर्ण परिणाम देत नाही. हा टीम इफेक्ट असतो. म्हणजे खरं तर ग्रह आहेत हे 12 प्रकारचे आहेत आणि 12 प्रकारचे जे ग्रह ते आपापल्यापरीने परिणाम करत असतात. अर्थात मोठ्या ग्रहांच्या संदर्भात सांगायचं झालं तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनी जो ग्रह आहे, हा शनी ग्रह जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत होता, आत्ता मार्चपासून तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर याचे सुद्धा परिणाम तुम्हाला गुरुच्या भ्रमणानुसार अनुभवास येणं आहे किंवा त्या संदर्भातले अनुभव तुम्हाला येऊ शकतील. जसं की दशम भावातला जो शनी आहे, हा शनी थोडंसं तुम्हाला काम जास्त करायला लावेल. म्हणजे अर्थात लक्षात घ्या, दशमस्थ जो शनी आहे हा तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची साधनं ही वाढवेल किंवा जे काही तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात मोठा विचार देईल किंवा त्या संदर्भातले काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येतील. नक्की तुम्ही घ्या. खरं तर तुमची जी रास आहे ही थोडीशी ज्याला आपण लेझीनेसकडे झुकणारी आहे. बघू, करू अशा प्रकारचे थोडेसे शब्द असतात. तिने थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. कारण दशमस्थ जो शनी आहे, हा शनी तुम्हाला तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी या बऱ्याच प्रमाणात देईल. आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे तर त्याच्यासाठी संपूर्ण जो आत्मविश्वासाचं बळ लागतं हे तुम्हाला पुरेपूर देईल. फक्त तुमच्याकडून थोडंसं काम करणं होणं गरजेचं राहील. निर्णय घेणं गरजेचं राहील. पहिलं पाऊल उचलणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, जर का तुम्हाला जीवनात मोठं काही करायचं असेल तर येणारं संपूर्ण जे वर्ष आहे, हे वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी असणार आहे. त्याचा पाया तुम्हाला या वर्षामध्ये मिळू शकेल किंवा तुम्ही घालू शकाल आणि जेणेकरून तुमचं आयुष्य हे मार्गी लागू शकेल. तर संदर्भात जर का विचार करायचा झाला तर शनी हा तुमच्या दशमस्थ जो भ्रमण करणार आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. फक्त थोडीशी मेहनतीची तयारी ठेवा जेणेकरून गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास या दरम्यान मिळू शकतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर एकंदरीत शनीचे जे भ्रमण तुमच्या दशम स्थानात असणार आहे ते शुभफलदायी राहील. फक्त एकच गोष्ट, तुमच्या घरातले जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. आता जे तिसरे आता बाकीचे जे 2 ग्रह आहेत त्यांचं सुद्धा राशांतर हे 19 मेला होणार आहे. ते आहेत राहू आणि केतू. आतापर्यंत जे राहू केतू आहे ते तुमच्या दशम आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत होते. आता जे राहू केतू हा तुमच्या भाग्य आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर भाग्यस्थानात जो भ्रमण करणारा राहू आहे, हा राहू तुम्हाला कदाचित एखादा वेगळ्या पंथाची ओढ निर्माण करू शकेल. म्हणजे तुमचे जो काही पंथ असेल किंवा धर्म असेल त्या व्यतिरिक्त काही वेगळ्या प्रकारच्या धर्माची किंवा पंथाची ओढ लागू शकेल. किंवा जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील, ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो, पारलौकिक अनुभव म्हणतो. तर अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. कारण राहूचं भ्रमण अशाच प्रकारच्या काही गोष्टी दाखवतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो केतू तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो थोडंसं जे तुमचे सिबलिंग असतील म्हणजे भावंड असेल त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण करू शकेल. लक्ष द्या, तुम्हाला स्वतःच्या सुद्धा आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे करताना थोडंसं काळजी घ्या. तुम्ही ज्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आहेत किंवा कायद्याशी संबंधित आहेत किंवा कायद्यानुरूप बरोबर आहेत, या सर्वांचा नीट लेखाजोखा करूनच त्या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर का सांगायचं झालं किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर गुरुचं जे भ्रमण आहे, गुरुचं भ्रमण तुमच्यासाठी अतिशय उत्तम, शुभफलदायी आणि इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरणं हे निश्चित. धन्यवाद.